म्हणणं फक्त काय नाही आमदार रोशन कुडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी बच्चू कडू इथे आले आहे. आपण ते त्यांच्याकडे भाऊ तुम्ही इथे आला, हा शेतकऱ्याला मिळाले काय अशी हा लहान गुन्हा नाही, आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे, मानवी तस्करीचा गुन्हा आहे, रॅकेट आहे. हे एका शेतकऱ्याला शेती विकून नाही तर किडनी विकून 1 लाखासाठी किडनी विकावं लागली. 1 लाखाचे 35 ते 40-45 लाख वसूल केले. इथं थांबले नाही. सगळे आम्ही पाहिजे त्यातले भाजपचे गुंडे आहे. वरच्या सत्ता यांची, केंद्रात सत्ता यांची, रामाचं नाव घ्यायचं, रावणाचं कृत्य करायचं, रेतीचे तस्कर यांचे, सगळे ऐवत धंदे यांचे. दुसऱ्या पार्टीनं चालवायचेच नाही, आमचेच पाहिजे सगळे. पैसे कमवासाठी सत्ता आहे, लोकांच्या कल्याणासाठी नाही. एका इकडे शेतीले भाव नाही, धानाले भाव नाही, कपाशीले भाव नाही, तिकडे तुरीला भाव नाही. आणि सरकार आमचा मुख्यमंत्री झोपलाय मस्त. ना पालकमंत्र्यानं खबर घेतली, ना आमदारानं इथल्या. तो भांगडिया का मांगडिया कोणता कीर्तिकुमार भांगडिया मस्त पैसे आहेत घ्यायचं, पैसे कमवायचे, सामान्य माणसाचे पैसे घेऊन मतं घ्यायचे. लाज वाटली पाहिजे ना. का मानवी तस्करीचा गुन्हा दाखल झाला नाही? या सगळ्या संदर्भात अपहरणाचा गुन्हा का दाखल होत नाही? त्याचे पैसे कधी परत देणार आहे तुम्ही अवैध सावकाराकडून? तोंड पाहणार आहे फक्त ते झालं, अटक करण्यापुरतं मर्यादित नाही आहे. यासाठी स्वतंत्र समिती नेमली पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रात नाही देशभर अशी अवस्था आहे. मायक्रो फायनान्स वाले असन, फायनान्स वाले असन, कधी गाडी उचलून येतात वाले. पतसंस्था आता एका जणांना 10,000चे 40,000 वसूल. बोलाची भाषा आहे. बायकोले पाठव, नाहीतर मग वावर विक. धंदे लावले साले ना. आणि आमचे मस्त आहे. प्रभू रामचंद्र जय श्रीराम. हो, तुम्ही यासाठी तुम्ही एक तीव्र आंदोलन देखील उभारले. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेची जयंती आहे, जिजाऊ जयंती आहे. रोशनच्या घरापासून 8 वाजता आम्ही इथून निघणार, लॉंग मार्च काढणार तहसील पर्यंत. मी ज्या मागण्या केल्या ते जर झालं नाही तर मग मोर्चाचं वळण गंभीर असू शकतं. चला ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर.